नाही असं आहे जशी जितकी ही मोठी केस होती 6 लोक एक्सपायर झाले 6 लोक मारले गेले 101 लोक त्यात इंज्युअर्ड झाले असं सगळं असताना त्यावेळी ज्या वेगवेगळ्या राजकीय लोकांनी वेगवेगळे स्टेटमेंट्स केले त्यामुळे त्यावेळच्या तपास यंत्रणेवर दबाव त्यात आला आणि त्यातनं जो काही तपास झाला जी चार्जशीट त्यात फाईल झाली ती चार्जशीट कशी चुकीची हे NIAने नंतर जो तपास केला त्यामधनं NIAने त्यात स्वतः त्यात मांडलेलं आहे 2016ला जी चार्जशीट NIAने फाईल केली त्यामध्ये NIAला असं लक्षात आलं की अनेक साक्षीदारांना टॉर्चर करून त्यांच्याकडनं 164चे जबाब घेण्यात आलेले आहे त्यानंतर आरोपींनासुद्धा टॉर्चर करून त्यांच्याकडनं कन्फेशन घेण्यात आलेले आहे RDX हा सुधाकर चतुर्वेदीच्या घरामध्ये प्लांट केला गेलेला आहे असे अनेक गोष्टी ह्या चुकीच्या केलेल्या ATS मार्फत ह्या लक्षात आलेल्या NIAला आणि तेच कोर्टाने आज सांगितलं की जे आरोपी कोर्टासमोर आहे त्यांच्या विरुद्ध शिक्षा देण्या इतपत पुरावा नाही आता कोर्टामध्ये जे 350 जवळपास साक्षीदार झाले त्यामध्ये कुठेही भगवा आतंकवाद किंवा असं एकाही साक्षीदाराच्या एव्हिडन्समधनं शपथेवर जो एव्हिडन्स आहे याच्यामधनं आलेलं नाही आहे